नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं एमट्या ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, खरीप 2025चा पीक विमा अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट वितरित झाल्याची माहिती आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. मित्रांनो, बऱ्याच कालावधीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप 2025चा पीक विमा जमा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मित्रांनो, यामध्ये बीड जिल्ह्याला मात्र वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अक्षरशः निराशा झाल्याचं पाहायला या ठिकाणी मिळत आहे. मात्र बीड जिल्ह्याला देखील पीक विमा देण्यात यावा अशी मागणी आता बीड जिल्ह्यातील शेतकरी वर्ग करत आहे आणि त्याचबरोबर राज्य सरकार देखील पीक विमा कंपन्यांसोबत हस्तक्षेप करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जाते. त्यामुळे बीड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, सध्या 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप 2025चा सोयाबीनचा पीक विमा वितरित होत असून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण आहे. शेतकरी बांधवांनो, पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा झाला का नाही ते अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता. तर या ठिकाणी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला काय करायचं आहे. संकेतस्थळावरती जायचं आहे, pmfby.com या संकेतस्थळावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस हा पर्याय दिसेल आणि त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमचा जो काही पावतीचा क्रमांक आहे, म्हणजे जो तुम्ही पीक विमा भरलेला आहे ती पावतीचा क्रमांक त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. पावतीचा क्रमांक टाकल्यानंतर थेट तुमच्या खरीप 2025चा पीक विमा तुम्हाला मंजूर झाला आहे का नाही हे दाखवलं जाईल. जर मित्रांनो त्या ठिकाणी 00 असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पीक विमा मिळणार नाही असं देखील पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. परंतु मित्रांनो, घाबरून जाऊ नका. 1447 याच्यावरती कॉल करून पीक विमा कंपन्यांना विचारा की आमचा पीक विमा का मिळत नाही किंवा का आला नाही. त्या संदर्भात पीक विमा कंपन्या तुम्हाला महत्त्वाची माहिती देतील आणि तुमचा पीक विमा का दिला नाही हे देखील सांगतील. मित्रांनो, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूस, तूर आणि इतर जी काही खरीप पिकं आहे त्यांचा पीक विमा मिळणार आहे का नाही हा देखील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, काळजी करू नका, त्या देखील पिकांचा पीक विमा मिळणार आहे. मात्र मेच्या शेवटच्या आठवड्यात हा पीक विमा वितरित केला जाईल अशी माहिती आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कापूस असेल, तूर असेल, ज्वारी असेल या पिकांचा पीक विमा काढलेला आहे, या शेतकऱ्यांनी घाबरून जायचं नाही आहे. कारण त्यांना देखील मेच्या शेवटच्या आठवड्यात त्यांचा पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे अशी माहितीच आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी मी थांबतो. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.